शंकरदादा, आता कसं झालंय की सगळं निसर्गाचं सायकल माणसाने ठरवून टाकलं. म्हणजे एकदम म्हणजे पाऊस कधी पडतो काय पडतोय. मी आता तर मॅक्झिमम हो मला बरोबर गेले आहे. 7-7 वर्षाला बघतोय शेतकऱ्यांचं पीक तोंडाशी येते. या अवकाशी गारपीट पडणं हे पडणं. तर अशा वेळेला हो हो. तुम्ही आता त्याच्यात काय सोल्युशन आहे? किंवा आता मी जर बघतो आता आंब्याचा सीझन येतो ना, तर पहिला जसा हा आंब्याचा हा कलर, त्याचा वास यायचा, हा. हे सगळे फ्रुट्स आता म्हणजे त्याची म्हणतात ना पोषणमूल्य नसल्यामुळे सगळी अशी डिटोरेट होत चालली आहेत. आणि मला ह्याचा फरक कुठे जाणवला सिंगापूरमध्ये असताना. फळं एकदम चकचकीत ओके. दिसत आहेत, पण आज गोडी नाही, वास नाही, काय नाही अशी. आणि ते आता आपल्याकडे येत चाललंय. बरोबर आहे ना. कसं होते माहिती आहे का, जे आपण जे त्याला निविष्ठा पुरवतोय खालून, त्या निविष्ठांचे हे गुणधर्म आहेत. बरोबर. आपण जे खालून त्याला फर्टिलायझर देतोय किंवा स्प्रे घेतोय ना, ते त्याचे गुणधर्म त्याच्यात उतरते. ओके. आता ज्यावेळेस आपण, आता आम्हाला आलेले अनुभव आम्ही हे सांगितले की ज्या ज्या गोष्टीत आम्ही बघितलं. आता आम्ही पहिला मला ऊसात अनुभव आला की 265 हा ऊस माझ्याकडे असतो. पण 265 हा ऊसाचा अनुभव काय आहे की तो खाता येत नाही आपल्याला, किंवा माणसं खात नाहीत. का ओके. खात नाहीत? तर तो सोलायला कठीण आहे आणि हा. गोडीला कमी आहे. बरोबर आहे. ओके. पण आज माझ्याकडला 265 ऊस खाल्ला तर तो 86 पेक्षा पण मऊ आहे सोलायला, आणि गोडीला 86 एवढाच येतो तो. मग ज्यावेळेस मी त्याची रिकव्हरी चेक करायचा प्रयत्न केला की माझा साधारण जूनला एक कांडी होती उसाला, आणि नोव्हेंबरला त्याला 25-26 कांडी आली त्या उसाला त्या, आणि नोव्हेंबरला कारखाना ऊस न्यायला तयार झालता. म्हणजे जूनला ज्या उसाला फर्स्ट कांडी आलेली होती, आणि नोव्हेंबरला कारखाना न्यायला तयार होता ऊस, तो पण खोडवा ऊस होता. मग आम्ही काय केलं की ठीक आहे, तुम्ही नेताय तर न्या, आम्हाला काही अडचण नाही, खोडवा ऊस आहे. पण 265 हे सांगून आपण त्यांना दिली होती तोड. पण आम्ही म्हणलं की आम्हाला खात्री करण्यासाठी तुमच्या कारखान्याच्या मशिनी आणा आणि आम्हाला ऊसाची रिकव्हरी चेक करून द्या. हम्म. काय सांगितलं की ऊसाची रिकव्हरी चेक करून द्या, की तुम्ही आज ऊस एवढा आमचा मागून नेताय, तर आम्हाला रिकव्हरी चेक करून द्या की किती आहे, म्हणजे आम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय इम्प्रूव्ह करता येईल. म्हणजे आम्हाला हम्म. कळेल की 6 महिन्यामध्ये रिकव्हरी एवढी येऊ शकते का, किती येते दोनशे ओके. पासष्ट ला, आणि वजन किती भरू शकतं आम्हाला, हे आम्हाला त्याच्यातून कळू शकेल. तर ज्यावेळेस ते कारखान्याचे साहेब आले त्यांनी रिकव्हरी चेक केली, त्यावेळेस 8.5 रिकव्हरी आपल्याला त्या ऊसाला लागली होती. ऊस त्यांचा होता जून ते नोव्हेंबरचा कालावधी ऊसाचा काढण्यापासूनचा. मग ते साहेब पण म्हणले की सर तुमच्या ऊसाला रिकव्हरी इतकी आलीच कशी काय, म्हणजे ज्यावेळेस संशोधन झालं या ऊसाचं त्यावेळेस 14 महिन्याच्या पुढे याला रिकव्हरी येते त्या ऊसाला, आणि 265 ऊस हा एवढ्या लवकर रिकव्हरीला येत नाही 10 महिन्यामध्ये. पण आज तुमच्यात रिकव्हरी खूप छान आहे, की जे आम्हाला 86 मध्ये पण आता मिळत नाही ह्या वेळेला किंवा ह्या दिवसामध्ये, थंडीमध्ये. पण तुमच्याला रिकव्हरी खूप आहे, आणि त्यावेळेस आपलं पाणी पण चालू होतं. म्हणजे जर पाणी त्याचं बंद असतं ऊस जाण्याच्या अगोदर, तर ते म्हणले की अजून तुमची रिकव्हरी अर्धा टक्क्याने तर वाढली असती, म्हणजे 9 पर्यंत तरी तुमची रिकव्हरी गेली असती, असं त्या साहेबांचं म्हणणं होतं. म्हणजे हे जे आपण जे त्याला फिडिंग करतोय त्याचे हे हम्म. गुणधर्म बदल. आणि जे ऊसतोड कामगार आहेत ते सुद्धा म्हणले की आम्ही कधी ऊस असा इतका मऊ बघितला नाही. म्हणजे तोडताना त्यांना जे ताकद लागते, 265 ऊस म्हणलं की त्यांना तेवढी प्रचंड मेहनत घ्यावी लागते तोडताना, पण ते म्हणले की सहज ऊस तुटतो. आणि ज्यावेळेस ऊसामध्ये जे घटण्याचं प्रमाण असतं, ऊसामध्ये वजन कमी होण्याचं प्रमाण असतं, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातून कमी झालेलं जाणवलं. की ऊस जेव्हा तोडतो आपण त्यावेळेस साईडच्या बाजूने कांडीमध्ये काय होत जातं, आत भाग पोकळ होत जातो हम्म. ऊस आपण तोडून ठेवल्यानंतर. पण आमचा ऊस जर तोडून ठेवला तर 2-3 दिवस जरी झाले तरी ऊसामध्ये कांडी साईडने कधीच पोकळ झाली नव्हती. जसा त्याचा गाभा आहे तसाच गाभा राहायचा. पण इतर ऊस जर बघितलं तर आपल्याला साधारण साईडने 1-1 इंच आत पोकळ भाग होत गेलेला दिसतो ऊसाचा. पण आपल्या ऊसामध्ये आपल्याला ते जाणवलं नाही. का तर आपण ज्या निविष्ठा दिलेल्या आहेत त्याला खालून, जे आपण त्याला अन्न दिलेलं आहे, त्या अन्नावरती त्याच्यामधलं डीएनए बदलतं, त्या अन्नामधून त्याचं काय होते पोषण बदलते, चवीमध्ये बदल पडते. आता टोमॅटोमध्ये पण आम्हाला असाच अनुभव आला की देशी व्हरायटीचं टोमॅटो शाहूचं, आणि कालच तिथं शेतकरी येऊन गेले त्या प्लॉटवरती बघून, ते म्हणले शाहूचं टोमॅटो लागतच नाही. असं दुसऱ्याचं टोमॅटो ज्यावेळेस आम्ही शाहू ह्या व्हरायटीचं खातो ना, तर ते हम्म. काहीतरी वेगळंच लागतं, आणि हे कसं काय वेगळं लागतं.
हम्म. म्हणजे हा आपण दिलेला तिथल्या खालच्या पोषणाचा परिणाम होतो. जसं तुम्ही म्हणला की पण मग आता सिंगापूरमध्ये आम्हाला हा. मग आता हे कसं तुम्ही हँडल करणार, जे निसर्गाचं सायकल आहे, जे म्हणजे प्रॉब्लेम पाऊस आणि हे. पाऊस पडणं हे शेवटी निसर्गावरती अवलंबून आहे, पण त्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पिकांना आपला कसा टिकावं लागला पाहिजे, पीक कसं आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे हे आपल्यापाशी आहे. जसं आपण अग्निहोत्र करतोय, आता गेल्या वर्षीचा अनुभव माझा असा की ज्यावेळेस अग्निहोत्र फक्त मी भस्मच वापरत होतो, ज्यावेळेस मी करत नव्हतो शेतात, आणि गेल्या वर्षी आम्हाला पाण्याची अडचण होती खूप, तरी पण आमचा ऊस जळत नव्हता. हो. पाणी तर नव्हतं, मग पाणी नाही हे सर्वसामान्य सगळ्यांनाच अडचण नाही, ते काही मला एकट्याला नव्हती. पण बाकीची आसपासची पिकं जळून गेली, ऊस जळून गेली, पण आपल्या ऊस न जळता फक्त ऊसाचा जो क्वालिटी आहे, कलर आहे, तो फक्त डिम झाला, पण ऊस हम्म. जळाला नव्हता. मग मी निसर्गात काय केलं, फक्त जे मला खालून जे देण्याचं जे प्रमाण होतं, जे जे मी निविष्ठ देत होतो ते मग चेंज केले. जे केमिकलचे निविष्ठ देत होते त्यांचे ऊस जळून गेले सगळे. का? तर एक तर जमिनीतच तेवढी दाह आधी आहे, टेम्परेचर आहे, जमिनीचं आम्ल इतकं वाढलेलं आहे की जमिनीत पित्त उसळले, आणि आपण वरून त्याला पित्ताची औषधं देतोय, पित्ताच्या खाद्य देतोय, हम्म. मग त्याची ऍसिडिटी वाढणारच आहे ना. मग ऍसिडिटी जेवढी वाढेल, जेवढं जमिनीला जळजळ करेल, तेवढं त्या पिकाला पण जळजळ होणार आहे, पीक करपणारच आहे ना. हम्म. मग आपल्याला अग्निहोत्र भस्म ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस जमिनीची दाहकता कमी होते, जमिनीमध्ये उष्णता जे वाढते ते कमी होते, जमिनीत थंडावा निर्माण राहतोय, त्याच्यामुळे वरून जे होणारे साईड इफेक्ट आहेत ते आपल्याला होत नाहीत, बाकीच्यांपेक्षा तर त्याची तीव्रता कमी राहते आपल्याकडे. आणि ज्यावेळेस तुम्ही अग्निहोत्र करताय ना, त्यावेळेस तिथल्या एरियामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आहेत त्याचं प्रमाण कमी होते. हो, मग ते बरोबर. कोणतेही असू द्या, किडींचं बरोबर. असेल किंवा हवेतून येणार असेल किंवा काय, म्हणजे नैसर्गिक आपत्तीपासून ते बचाव करत आहे. तर मग निसर्गात आपण बाकीचा हस्तक्षेप करायची काही गरज नाही ना, निसर्ग त्याचं तो आपल्याला देतोय. ऍक्च्युली याचं एक उदाहरण म्हणजे मी गोंदवलेला बघितलेलं, की जवळजवळ तिथे ढग, सुकलेले ढग तिकडे पोहोचायचे, पण महाराजांच्या इथे हा पाण्याला कधी प्रॉब्लेम नाही आला. हा, मग का आला नाही त्याचा प्रॉब्लेम? मग जसं आपण आता अनुभव घेतोय आपण शेतामध्ये सुद्धा, बाकीच्यांना पाणी कमी तसंच आपल्याला पाणी कमी आहे, पण पीक सुकत नाही ना आपलं. मेन बरोबर. उद्देश काय आहे आपल्याला, की पीक आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे. मग ते जर काही होत नसेल तर मग बाकीचा विचार करायची काय गरज आहे आपल्याला? बरोबर. हम्म. थँक्यू, थँक्यू. ओके. महेश